हो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं प्रतीकची आई ती फाटलेली साडी घेऊन स्वानंदीसमोर उभी राहते आणि बोलते, साडी तर जळली ग, हा किती मोठा अपशकुन झाला. आता साखरपुड्याची साडी. तेव्हा गुरुजी बोलतात की मुहूर्त टळत चालला आहे, लवकर साडी आणा. तेव्हा प्रतीकची आई बोलते की आता साडी घ्यायला कसं करणार, कुठे जाणार साडी घ्यायला. तेव्हा समरची आजी बोलते की अहो मी साडी आणली ती घ्या, असंही मी स्वानंदीला साडी गिफ्ट म्हणून देणारच होते. तेव्हा प्रतीकची आई बोलते, पण अहो ती साडी तर आपली मानाची असते ना, आणि ती साडी आम्हीच आणावी लागते, आता कसे काय करणार आहे आम्ही. तेव्हा प्रतीक बोलतो की जीजू जा पटकन साडी घेऊन या. तेव्हा प्रतीकची आई बोलते की कसं काय ते जातील, जावाईत ते आपले, मान असतो त्यांचा, आधीच अपशकुन झाला आहे आणि त्यात जावयांचा मान अपमानाचं नको हे करूस तू. तेव्हा आजी पुन्हा बोलते की अहो मी असंही स्वानंदीला गिफ्ट देणार होती, हवं तर ही साडी तुम्ही त्यांना द्या. तेव्हा प्रतीकची आई बोलते ठीक आहे. तेव्हा गुरुजी दोघं जोडप्यांना वस्त्रपूजनाला बसवतात. वस्त्रपूजन झाल्यावर ते सांगतात की आता मुलींनी आपापल्या साड्या घालून या. इकडे अंशू मल्लिकाला बोलतो की आजीचा काही प्रॉब्लेम आहे, का दिली तिने आपण आणलेली साडी स्वानंदीला, नाहीतर साखरपुडा मोडला असता ना. तेव्हा अंशू म्हणून बोलतो की साखरपुडा मोडला असता आणि रोहनने ड्रामा केला असता की माझी ताईचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मी साखरपुडा करणार नाही. तेव्हा मल्लिका बोलते की तुझी आई पण आजी पण ना सारखी मध्ये लुडूपुडू करत असते, का करत असते माहीत नाही. तेव्हा अंशू बोलतो की मॉम बस झाला, हा छोटे छोटे गेम, आता मोठा बॉम्ब टाक ना. तेव्हा मल्लिका बोलते की अरे हळू बोल ना. मल्लिका सांगत असते की मी हे कसं केलं की ही स्वानंदी अपशकुनी आहे हे मला त्यांना दाखवून द्यायचं होतं, आपण छोटंसं पिल्लू सोडून द्यायचं. अरे तू बघ, जस्ट वेट अँड वॉच. इकडे निकिता आदिराला तयार करत असते. तेव्हा तिथे मल्लिका येते आणि बोलते की निकिता तू जरा बाहेर जातेस का, मला थोडं बोलायचं आहे. तेव्हा आदिरा बोलते मॉम काही झालं काय, आणि ती साडी कशी जळाली, काही झालं आहे का. तेव्हा मल्लिका बोलते काही झालं नाही आहे पण होणार आहे, तू अजूनही विचार कर, अजूनही तू हे लग्न अजूनही हे कॅन्सल करू शकतेस. व कशी फॅमिली आहे ती, काही ॲम्बिशियसच नाही आहे, एकदम डल आणि एकदम गरीब फॅमिली आहे. तेव्हा आदिरा बोलते की मॉम एक सेकंड, तू हे आज बोलू का तरी कशी शकतेस. तेव्हा आदिरा बोलते टुडे इज माय एंगेजमेंट आणि ही वाईट गोष्ट नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते नाही नाही मी कुठे म्हणते की वाईट गोष्ट आहे, पण साखरपुडा होऊन तू त्या घरात जाणार आहे ना, ही वाईट गोष्ट आहे. तेव्हा मल्लिका बोलते डॉल अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तू हा साखरपुडा कॅन्सल कर. तेव्हा आदिरा बोलते की मॉम आज माझा साखरपुडा आहे, तू माझा मूड खराब करू नकोस. यू नो मॉम यू डीड इट, यू आर सच इम्पॉसिबल. आणि तिथून आदिरा निघून जाते. तेव्हा मल्लिका बोलते मूड तर तुझं जाणारच आहे, त्यासाठी तर मी हा पर्याय निवडला आहे, काही झालं तरी तुला मी त्या घरात जाऊ देणार नाही. इकडे सुश स्वानंदीची तयारी करत असते आणि बोलते की किती टेन्शन घेते ताई, अगं आईने समजवलं आहे तुझ्या त्या MIL म्हणजे मदर इन लॉ, हां तू हसू शकतेस. तेव्हा गुरुजी ही दोघं मुलांना पूजेला बोलवतात आणि दोघी मुलींनाही पूजेला बोलवतात. तेव्हा स्वानंदी आणि आदिराई तिथे पूजेला येते. इकडे मल्लिका प्रतीकच्या आईला जाऊन भेटते. इकडे मल्लिका प्रतीकच्या आईला झाडावर चढत असते आणि प्रतीकची आई बोलते अहो बघा ना, अहो काय झालं, ती साडी जळाली शगुनाची. तेव्हा मल्लिका बोलते अहो काय नाही हो, आमच्या आईंनी केलं ना सगळं मॅनेज, एवढं नका टेन्शन घेऊ. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ना 40 वर्षाच्या मुलाची आई वाटतच नाही. तेव्हा प्रतीकची आई बोलते 40 नाही 39. तेव्हा मल्लिका बोलते अहो तेच ते हो, 40 काय 39 काय, पण तुम्ही जेव्हा आल्या ना मंडपात तेव्हा मला असं वाटलं होतं की काय बाईने मेकअप केला आहे, पण तो तुमचा ग्लो होता हो. तेव्हा मल्लिका बोलते तुम्ही टेन्शन घेऊ नका, या माझ्याबरोबर या, थोडं रिलॅक्स व्हा. तेव्हा ते प्रतीकची आई बोलते की कुठे चाललो आहे आपण. तेव्हा मल्लिका बोलते तुम्ही या हो. तेव्हा ती एका रूममध्ये तिला घेऊन येते. तेव्हा प्रतीकची आई बोलते की अहो ही तर स्वानंदीची रूम आहे. तेव्हा मल्लिका बोलते अहो मग काय, स्वानंदी कोण आहे, तुमची सूनच आहे ना, आता तुमचीच झाली, तिचं काय तुमचं काय सारखंच आहे, या हो तुम्ही इथे बसा. आणि स्वानंदी काय 28ची आहे, लहानच आहे हो, बरं तुम्ही इथे थांबा, रिलॅक्स व्हा, मी आलीच. तेव्हा मल्लिका तिथून जाते आणि तिला तिथे बसून जाते. इकडे गुरुजी रोहन आणि आदिराला बोलतात की चला विधी घ्यायला सुरुवात घ्या. तेव्हा रोहन बोलतो गुरुजी सॉरी, पण आधी नंदुताईची विधी होतील. तेव्हा समरही बोलतो इट्स ओके, आधी स्वानंदी मॅडमची विधी करायला घ्या तुम्ही. तेव्हा गुरुजी त्यांची विधी करायला घेतात. इकडे मल्लिका प्रतीकच्या आईकडे येते. तेव्हा प्रतीकची आई बोलते की अगं बाई तुम्ही. तेव्हा मल्लिका बोलते हे घ्या तुमच्यासाठी ज्यूस आणलं आहे, दमला असणार ना. तेव्हा प्रतीकची आई बोलते की अगं बाई तुम्ही माझ्यासाठी आणलं, माझ्या मनात ना तुमच्याबद्दल वेगळाच भ्रम होता, मला वाटलं की एवढे श्रीमंत तुम्ही आमच्याशी बोलणार की नाही. तेव्हा मल्लिका बोलते अहो श्रीमंती काय आज आहे उद्या नाही, पण माणसाचा प्रेम
त्यामुळे स्वभाव हा महत्त्वाचा असतो. पैसा काय येतो जातो, माणसाची वृत्ती चांगली असली पाहिजे. माणसाची वृत्ती चांगली असली ना की ते सगळं काही होतं. आता तुम्हीच बघा बरं, साडी जळली तरी किती समजुतीने घेतलं. मल्लिका भरवण्याचा प्रयत्न करत असते. मल्लिका बोलते तुम्ही या ना इथे बसा, बसून बोला. तेव्हा मल्लिका तिला सांगत असते की तिची कान भरत असते. तेव्हा प्रतीकची आई बोलते हो ते साडी जळली हो, ते जरा मला टेन्शनच येतं आहे. तेव्हा मल्लिका बी बोलते माझ्या मनातही धस्त झालं हो, माझ्याही मुलीचा साखरपुडा आहे ना. पण मला एक सांगा, तुम्ही स्वानंदीची पत्रिका बघितली का? नाही म्हणजे जोड्या यावरूनच ठरलेल्या असतात असं आपण म्हणतो, पण तरी पण आपण आपलं पत्रिका बघून घ्यायला पाहिजे. प्रतीकची आई बोलते की पत्रिका बघूनच आम्ही पुढचं ठरवलं होतं. तेव्हा मल्लिका बोलते हो का, मग ठीक आहे, योगायोग पण असू शकतो, पण कशामुळे झालं असेल हे? तेव्हा मल्लिका बोलते की कदाचित पायगुणही असू शकतो. नाही पण स्वानंदी ही खूप चांगली मुलगी आहे हां, खूप लाखात एक सून मिळाली तुम्हाला. तेव्हा प्रतीकची आई बोलते हो पण आमची फक्त एकच आट होती, मुलगी 30च्या आतली पाहिजे आणि प्रतीकला आवडेल ती, आणि दोघंही जुळून आले हो. तेव्हा मल्लिका प्रतीकच्या आईला अजून काही ना काही भरवत असते की आजकाल मुलांची टेस्ट वगैरे करायची, असं तसं काय सांगावं, कोण का असं असतं, कोण कसं असतं. कसं आहे ना, आमची आदिरा आणि रोहनची आधीपासून ओळख होती आणि खूप पहिलेपासून ते एकमेकांना ओळखतात, त्यामुळे तसं काही नाही. पण मग तुमची आणि या फॅमिलीची जास्त ओळख नाही ना, कोणाला घरात काही अनुवंशिक वगैरे वगैरे. मल्लिका फक्त भरवायचं काम करत असते आणि प्रतीकच्या आईच्या डोक्यात ते विचार घुमायला लागतात. हल्ली सगळे डॉक्युमेंट्स बघतात, आधार कार्ड वगैरे वगैरे. तेव्हा प्रतीकची आई बोलते नाही हो, असं नाही आम्ही बघितलं. तेव्हा मल्लिका बोलते हो का, आम्ही पाहिलं बाबा. कसं आहे ना, आपल्या मुलांच्या लाईफचा प्रश्न आहे, आपण सतर्क राहायला पाहिजे. तेव्हा मल्लिका बोलते हे पत्रिका कोणीही बनवून देतो, पण बाकीचे डॉक्युमेंट्स हे कसे ना खरं असतात, त्यामुळे ते बघायलाच पाहिजे. तेव्हा प्रतीकची आई बोलते नाही हो, सरपोतदार तसे वाटत नाहीत. तेव्हा मल्लिका बोलते नाही चांगली माणसं आहेत सरपोतदार, अगदी सज्जन माणसं आहेत, आपल्या दोघींना व्याही खूप चांगली मिळाली. इकडे गुरुजी स्वानंदीला सांगतात की हळद कुंकू वाहा. तेव्हा स्वानंदीचं लक्ष नसतं. गुरुजी प्रतीकला सांगतात की त्यांना हळद कुंकू व्हायला लावा. प्रतीक 2 वेळा स्वानंदीला आवाज येतो, स्वानंदीचं लक्ष नसतं. तेव्हा स्वानंदीचं लक्ष जातं. तेव्हा प्रतीक बोलतो रक्ष कुठे, हळद कुंकू व्हायला सांगतात ते. इकडे समर टेन्शनमध्ये असतो, पाणी पितो. तेव्हा त्याला निकिता आणि आनंद भेटायला येतो आणि निकिता बोलते की चिल. तेव्हा समर आनंदला बोलत असतो की आनंद, मी आता सगळ्यांना सांगितले शांत व्हा, पण हे आत्ताच असं का घडायला पाहिजे, साडी अशी कशी जळली? तेव्हा आनंद बोलतो की शांत हो, तू टेन्शन नको घेऊ, आपण मॅनेजमेंटशी बोललो आहे ना, ते घेणार आहे, आता असं काही होणार नाही, सगळी काळजी घेणार आहे ते. तेव्हा निकिता बोलते तुझ्या चेहऱ्यावर आहे ना समर, तू साखरपुड्याला नाही 12वीच्या परीक्षेला निघालायस असं दिसतंय, हस ना आता. तेव्हा निकिता बोलते की हस ना जरा, हा क्षण परत येणार नाही आहे. तेव्हा समर बोलतो येस डार्लिंग, हा क्षण पुन्हा येणार नाही, मी एन्जॉय केला पाहिजे. त्या बाईचा साखरपुडा होतोय, साखरपुडा मग लग्न, मग मी सुटलो कायमचा. आणि इथेच एपिसोड संपतो.